नमस्कार शेतकरी बंधूंनो. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या सूचनेनुसार दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला. त्या रेड अलर्ट नुसार दिनांक 27 सप्टेंबर रोजी कासापुरी मंडळ येथे दिवसभर धो पाऊस पडला. या ठिकाणी आपण बघू शकता शेताला तळ्याचं स्वरूप आले आहे. नदी नाले एक झालेले आहेत आमच्या भागातले. पण हाच पाऊस शासकीय नोंदी पर्जन्य नोंदीनुसार फक्त 46 मिलीमीटर दाखवलेला आहे. हा भोळ्या भाबड्या शेतकऱ्यावर शासकीय कर्मचारी तसेच कायमॅट कंपनीवाले अन्याय करत आहेत. हा अन्यायामुळे आम्हाला जो शेतकरी बांधवांना हक्काचा पीक विमा मिळणार आहे त्यापासून शेतकरी वंचित राहावे. तसेच हक्काची मदत आहे, कर्जमाफी आहे, शेतकऱ्यांना मिळणारी जी मदत आहे त्यापासून वंचित राहण्यासाठी ही शाळा शासकीय कर्मचारी व स्कायमेटचे करत आहेत. काल झालेल्या पावसाची परिस्थिती काय होती या ठिकाणी आपण विचारू. सांगा मामा, कालची परिस्थिती कशी होती? कालची परिस्थिती बिकट होती. काल दिवसभर पावसामुळे घराच्या बाहेर निघता नाही आलं. मी शेतात गेलतो, कमरा इतकाल्या पाण्यातून वड्यातून मी शेतात गेलो आणि बाहेर लगेच निघालो, कारण की वड्याला खूपच पाणी होतं काल कासापुरी मंडळ मध्ये. तुम्ही तुमच्या इकडे काय परिस्थिती होती? काल गावामध्ये अक्षरशः महादेव मंदिराच्या पाठीमागे एक आमच्या वडा आहे. त्या वड्याला नदीसारखं स्वरूप आलं होतं आणि शासन म्हणतं 46 मिलीमीटर पाऊस पडलाय. हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? कारण की शेतकरी आधीच अडचणीत आहे आणि पुन्हा जास्तच अजून अडचणीत येईल असं तुम्ही वागू नका. बस प्रशासनाला एवढीच विनंती आहे.